पावभाजीसाठी आपल्याला सगळ्यात पहिले वाटाणे बटाटा कट करून घ्यायचं आहे आणि बटाटे वाटाणे आणि फ्लावर हे कुकरमध्ये आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आणि ते छान शिजून होईपर्यंत आपल्याला इकडे कांदा कापून घ्यायचा आहे, टोमॅटो कापून घ्यायचं आहे आणि कढई घेऊन कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये तो कांदा टोमॅटो टाकून छान लालसर परतून घ्यायचं आणि नंतर ते चांगलं परतल्यावर काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये काढून घेऊन मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि बारीक केल्यानंतर त्याची छान अशी पेस्ट तयार होते मग एकदम बारीक. नंतर मग आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात जी आलं आणि लसणाची पेस्ट परतून घ्यायची. त्याच्यानंतर आपण जो टोमॅटो आणि कांद्याचा मसाला आहे तो परतून घ्यायचा, तो पण लालसर होईपर्यंत छान तेलात परतून घ्यायचा आणि तो परतून घेतल्यानंतर आपण जे इकडे शिजायला ठेवलेलं होतं वाटाणे फ्लावर बटाटा ते बारीक करून घ्यायचं. आपण कलरसाठी त्यात बीटरूट पण टाकू शकतो आणि ते बारीक करून घेतल्यानंतर जे आपलं लालसर वाटून परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे, मिरची पावडर, पावभाजी मसाला आणि मग त्यात ते एकत्र करून हलवून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आणि मग आपल्याला जेवढं लागतं तेवढं त्यात पाणी टाकायचं आणि वरतून छान कोशिंबीर टाकायची आणि अशी आपली पावभाजी तयार आहे छान खाण्यासाठी.